साक्री तालुक्यातील दहिवेल ते छडवेल राज्य महामार्ग नंबर 7 या रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून मंजूर आहे. तेच काम सार्वजनिक विभाग धुळे यांच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत सुरू आहे. परंतु ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू असून ठेकेदाराच्या मनमानी व अनागोंदी कारभार चालू आहे. त्या ठिकाणी प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असून ठेकेदार व अधिकारी यांचे आर्थिक देवाणघेवाण होऊन दोघांच्या संगनमताने जनतेच्या पैशाची उधळपट्टीचे काम चालू असल्याचा आरोप बांबुळते ग्रामस्थांनी केला आहे. चक्क पावसातच या रस्त्याचे डांबरीकरण महाशय ठेकेदारांकडून चालू आहे. तसेच ते काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे चालू आहे. दिनांक 30 जून रोजी भर पावसात या रस्त्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू असताना बाबुळते ग्रामस्थांनी आज रोजी काम चालू असलेल्या ठिकाणी ठेकेदाराला सांगितले की काम चांगले करा. तसेच यापूर्वी देखील कामाविषयी त्यांना सूचित केले होते, परंतु कुणीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. म्हणून आज रोजी ग्रामस्थांनी एकत्र येत अखेर हे काम बंद केले आहे. म्हणून या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तसेच आमची दखल तात्काळ न घेतल्यास या प्रकरणी आंदोलन करण्याची भूमिका ग्रामस्थांनी. रस्त्यावर जो आपण उभे तो रस्ता ब्राह्मणवेल तर चढवेल असा आहे आणि स्टेट हायवेमध्ये येतो. तो हा रस्ता जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभाग धुळेच्या अंडरमध्ये आणि पिंपळनेर उपविभागाच्या अंडरमध्ये येतो आहे. तरी याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं होतं आहे. बऱ्याच पावसात काम केले जात आहे आणि ते काम एकदमच खराब आहे असे आमचे सगळे लोक इथं उभे आहेत. आणि त्यांनी पण ते पण सांगू शकतात इथं काय झालं आहे काय नाही. भर पावसामध्ये डांबर टाकण्यात येत आहे. डांबर आणि पाणी हे दोघंही परस्पर विरोधी घटक आहेत. पावसामध्ये डांबर चिटकतच नाही हे माहीत असताना पण आपली चोरी लपवण्यासाठी मुद्दामून लवकर काम भर पावसामध्ये करून घ्यायचं असा हा एक प्रकारचा घाट घातला आहे. आमची प्रशासनाकडे एवढी मागणी आहे की लवकरात लवकर याची चौकशी व्हावी आणि आम्हाला काही नको फक्त व्यवस्थित रस्ता बांधा 100% काम व्हायला जेणेकरून आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे. आमचा सगळा हा आदिवासी समाज राहतो इथं. यांचा सगळा रोजीरोटीचा प्रश्न आहे. यांच्या सगळ्या दुकानं हे टपऱ्या सगळे बंद झाले. इथनं रहदारी कमी व्हायला लागली. खूप मोठा विषय आहे. माळमाथ्याचं जीवनधारा आहे खरं तर हा रस्ता म्हणजे. जर माळमाथ्याला समृद्ध व्हायचं असेल तर हा केली आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढा.